नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. महाबोधी विहार मुक्तीसाठी ठाण्यात महारॅलीचं आयोजन आणि दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत जोरदार निदर्शनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा श्रीनगर इथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळेला त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं. पेहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडलेत. यातील काही पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवलं. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही स्वतः काश्मीरला रवाना झाले. श्रीनगर इथे पोहोचताच त्यांनी पर्यटकांची भेट घेतली. यावेळेला शिंदे यांच्या रूपाने आपल्यासाठी आपला हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याच्या भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या. राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आली आहे. त्यातील पहिलं विमान रात्री रवाना होणार असून त्यातून 65 लोक मुंबईला परतणार आहेत. तर उद्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 विमानं अजून काही पर्यटकांना घेऊन मुंबईकडे झेपावतील असं शिंदे यांनी सांगितलं. इथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्यांना दिलासा दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. आता एअरपोर्टला पण आपले बरेचसे महाराष्ट्रातले लोक मला भेटले. आता एक पहिले जे विमान येत आहे त्याच्यामध्ये ती पहिली बॅच जाईल. आता मी बऱ्याच लोकांना फोनवर सकाळपासून चर्चा करतो आणि त्यामुळे त्या ज्यांच्याशी बोललो ते तिथं मला आता दिसले. आता जे बाकी हॉटेलमध्ये आहेत त्यांनाही मी भेटतोय जाऊन आणि यांना आपण जशी विमानाची व्यवस्था होत राहील तसे लोकांना आपण पाठवतो. विशेष विमान सेवा या ठिकाणी आता एक विमान आपलं येत आहे विशेष विमान, ते येईल 11:15 वाजता. त्याच्यातून हे लोक जातील. पुन्हा सकाळी दुसरं विमान येईल, दोपहरी पुन्हा एक विमान येईल. कड़े फैसले भारत सरकार ने लिए हैं. पाकिस्तान के नागरिकों का वीजा रद्द कर दिया गया है और सिंधु बॉर्डर ट्रीटी को होल्ड पर डाल दिया गया है. एक तरह से कहा जा रहा है कि स्ट्राइक की है पाकिस्तान के ऊपर भारत सरकार ने. नहीं, ये तो बहुत ही कल की जो घटना हुई है ये पाकिस्तान पुरस्कृत ये आतंकी हमला है और ये बहुत ही जो हमला किया है वो दुर्भाग्यपूर्ण है और बेकसूर टूरिस्ट को मारा गया, नाम पूछकर मारा गया. ये तो बेहद दुर्भाग्यपूर्ण है और इसलिए हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने विदेश का दौरा रद्द कर अमित शाह साहब को यहाँ गृह मंत्री को कल यहाँ भेजा था. और ये पूरी जो का हादसा है, जो ये टूरिस्ट के ऊपर हुआ बड़ा हमला है और इसका जवाब तो ईट का जवाब पत्थर से मिलेगा ही. करारा जवाब बिल्कुल मिलेगा क्योंकि ये बेकसूर लोगों का खून बहा है. ये इनकी शहादत बिल्कुल खाली नहीं जाएगी और बेकार नहीं जाएगी. ये हमारे देश के प्रधानमंत्री बहुत ही कठोरता से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे. देशात आक्रोश व्यक्त केला जात आहे आणि पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची का बदला खून से ही. और जो सर्जिकल स्ट्राइक जो हुआ था उससे बड़ा सर्जिकल स्ट्राइक अब हमारे देश के प्रधानमंत्री और गृह मंत्री और हमारे सेना के जवान निश्चित रूप से ये पाकिस्तान को बराबर सबक सिखाएंगे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपण स्वतः भेट घेत आहात, कशा पद्धतीने लोकांना फार समाधान वाटलं. मी भेटल्यानंतर एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे. आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहीत आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे. आणि त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे हे आपण करतोय. राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत. मला वाटतं गिरीश महाजन इकडे आलेले आहेत.
आणि काल आपली मी काल टीम पाठवली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या टीममधले तेही लोक सगळे संपर्कात आहेत आणि मला संपर्क करून देत होते फोनवर. पण आज प्रत्यक्ष भेटलो. आता आणखी पण अनेक ठिकाणी लोक आहेत त्यांना भेटतो. महाराष्ट्र के जिन नागरिकों ने जान गंवाई है, त्यांना सरकारकडनं काही मदत जाहीर करणार त्यांना आहे? जे पहिलं तर त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी मदतीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र ने सर हिंदी में सर जो महाराष्ट्र सरकार कुछ मदद देगी जिनने अपनी जान गंवाई है? बिल्कुल बिल्कुल जान गंवाई है. पीछे महाराष्ट्र सरकार रहेगी पूरी ताकत से. केंद्र सरकार रहेगी, हमारे आदरणीय प्रधानमंत्री रहेंगे, बिल्कुल डटकर सपोर्ट करेंगे. गृह मंत्री भी डटकर सपोर्ट करेंगे. और मैंने जैसा कहा कि ईद का जवाब पत्थर से, इसका करारा जवाब पाकिस्तान को मिलेगा. बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेलं महाबोधी विहार हे मुक्त करून ते बुद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ठाणे शहरात बनते गौतम रत्न महाथेरो यांच्यासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत येत्या 27 एप्रिल रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आले. या रॅलीत प्राध्यापक जोगेंद्र कावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीनं घेतलाय. बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाली ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत. त्याच अनुषंगानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या संदर्भात पीआरपीनं प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, जिल्हा महिलाध्यक्षा मीनाताई अलिंगा आणि महासचिव शंकर जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितलं की संबंध देशातील धार्मिक स्थळांवर संबंधित धर्माचे प्राबल्य असते. मात्र बुद्धगया येथील विहाराचा ताबा ब्राह्मणांकडे. 1949 साली केलेला बीटी ऍक्ट हा रद्द करण्यात येत नसल्यानं ज्या बुद्धानं कर्मकांड नाकारलं त्याच्याच विहारात कर्मकांडाचं स्तोम माजवलंय. त्यामुळेच हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान या बैठकीत जिल्हा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी सुनील साळुंखे, सुषमा गायकवाड, शबनम शेख, गीता परहार, मंगला निर्भय. काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली. काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, MSP केअर फाउंडेशन यांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसंच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली. याप्रसंगी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाही. इथे मृत्यू स्वस्थ झालेत. आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनास जाऊ शकत नाही. ही शोकांतिका असून त्याला सुरक्षा यंत्रणेतील फूलपणा कारणीभूत आहे. सर्वात दुर्दैवी म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेलेत. तरी गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जातोय हे अतिशय वाईट आहे. हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही आणि असं कृत्य करणाऱ्याला घरात घुसून मारलं पाहिजे. आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं सत्ताधारी विधानं करतायत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकवायचेत असंच चित्र दिसतंय. त्याचा निषेध तर आम्ही करतोच, पण जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत त्यांना ही फाशी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पहलगाम में हुए टेररिस्ट अटैक्स की निंदा करते हुए हमने आज का आंदोलन किया. 28 लोगों की जानें गई है. बहुत निर्दय तरीके से उनको मारा गया है. 28 लोगों की जो जान गई है उनको हम सहानुभूति करते हैं, मगर जो टेररिस्ट अटैक है उसको लाइटली नहीं ले सकते. हमारे देश में इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी हो गई है कि उनको नाम पूछकर मॉब लिंचिंग किया जा रहा है या नाम पूछकर मारा जा रहा है. अगर तो इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी नहीं होनी चाहिए. गवर्नमेंट को सिक्योरिटी पे ध्यान देना चाहिए. और दूसरी चीज़, ऐसे नामर्द टेररिस्टों को पकड़ के उनके घर के अंदर घुस के मारिए ताकि ये एग्जाम्पल सेट हो पूरे देश में कि टेररिज्म इंडिया बर्दाश्त नहीं करेगा और इंडिया के लोग बर्दाश्त नहीं करेंगे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये एकूण 26 पर्यटकांना मारण्यात आलं. त्यापैकी 20 जण जखमी झाले. या मृतांपैकी 6 जण महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेलमधले होते. ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण भारत देश हादरलाय. या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वज दहन करून पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या या घोषणा करण्यात आल्या. तसंच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार करतंय काय, तसंच कलम 370 रद्द केल्याचे हेच ते का फायदे या आशयाचे फलकही दाखवण्यात आले. या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रमुख रेखाताई खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, राजू मोरे, राजेंद्र महाडिक, बापू आठवाल, त्याचबरोबर उषा बोराडे, सुनंदा देशपांडे आणि इतर शिवसेना पदाधिकारी, नागरिक. शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धेश्वर तलावात हजारो माशांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या तलावातील प्रदूषण दूर करण्यासाठी पालिकेनं उपाययोजना न केल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. सिद्धेश्वर तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून सातत्यानं तलावातील प्रदूषणात वाढ होते. तलावात ठिकठिकाणी जलपर्णी साचली आहे. या तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलंय, मात्र त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे सातत्यानं तक्रारी करूनही जलपर्णी काढली गेली नाही. त्यामुळे या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केला. तसंच या संदर्भात पालिका आयुक्त सौरभराव यांना पत्र पाठवून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. तलावात मासे मरून पडल्याची माहिती मिळताच नारायण पवार यांच्यासह नागरिकांनी तलावाच्या परिसरात येऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि मृत माशांमध्ये मोठ्या माशांचं प्रमाण लक्षवेधी आहे. प्रश्न विचारला. ठाणे शहर, ठाण्याची ओळख म्हणजे तळावांचं शहर आणि तळावांचं शहर बोललं तर तळावांची परिस्थिती काय ते बघा. तुम्ही जा एकदा, तुम्ही चॅनलवाले दाखवा ठाणेकरांना काय तळावांची परिस्थिती आहे. आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर ह्या सिद्धेश्वर तळावाच्या याच्यामध्ये हजारो मासे मेलेले आहेत. हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेले आहेत. याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही. अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो, सांगतो, करतो. काय चाललंय परिस्थिती बघा ना काय. हजारो मासे इथं दुर्गंधी पसरलेली. फक्त आमच्या काही अधिकारी आहेत ना, ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एसी मधनं. उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालली या तळावांची. म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही. मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती, अधिकाऱ्यांच्यावरती. ज्या टायमाला एखादा अधिकारी काम चुकारू काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. पण अधिकाऱ्यांच्यावर अजून परत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास, कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही, आपल्यावर दबाव तंत्र करू शकत नाही. अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली. कारण आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला. 3 वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागणे. आधी 2 वर्ष तर करू नव्हता. म्हणजे 5 वर्षे अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलंय. म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा वाटाळा गेलाय. शहराचा कचरा उचलू शकत नाही. कचऱ्याची परिस्थिती तो मनीष जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही. त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे, डम्पिंग केला पाहिजे, काही करायचं त्याला माहीतच नाही. फक्त शोगिरी करायची, चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून. अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे. आता आमच्या पर्यटनगर मध्ये त्या रस्त्यावरती कचरा पडलेला आहे. आम्ही त्याशी पर्यटनगर मधल्या लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब कचरा आमच्या दरवाजा समोर पडतोय तो उचलत नाही. त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही. कॉन्ट्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे आहेत काय दिसत पण नाही या शहरामध्ये. म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे. म्हणजे वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी अधिकारी त्या खात्यामध्ये आहेत ना, त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही. जर त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ना तर कामाला सुरुवात चांगली होईल. कारण वारंवार अतिक्रमण खात्यामध्ये तेच अधिकारी, तिथं तेच ते बदले तर अजिबात नाही. तिथनं इथं. आता ते आमचे
पाटोळे अधिकारी आपले अतिक्रमण आले. अरे शेत तळावरती अतिक्रमण, इकडं अतिक्रमण, तिकडं अतिक्रमण, त्यांच्यात लक्षच नाही. त्यांना फोन केला, हा मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना, ते करतील आजच्या. अरे शहरामध्ये अतिक्रमण, हातगाड्या, हे ते, लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत, फुटपाथ नाही, अशी परिस्थिती कोणामुळे झाली? हे अधिकारी जे वारंवार तिथे वर्षानुवर्ष बसलेत ना तिथे. आणि मध्ये ते पेपरवाल्याने काय ते बातमी दिली होती, वशिलेबाजी काहीतरी ते रेट ठरलेलं आहे, रेटच्या याच्याप्रमाणे काहीतरी कोणाला कुठे चांगल्या ठिकाणी बदली पाहिजे, असे काहीतरी मध्ये बातमी दिल्या होत्या. मला तरी असं वाटतं ते आता खरं मानावं लागेल आम्हाला, कारण वर्षानुवर्ष तेच अधिकारी तेच हे, कोणी काय त्याच्यावरती लक्ष देत नाही. लक्ष तर आयुक्तांनी स्वतः द्यायला पाहिजे. प्रशासन प्रमुख म्हणून या शहरामध्ये काय चाललंय काय नाही ते बघायला पाहिजे त्यांनी. नाही ही परिस्थिती, या मासे एवढे मासे मेलेत का? हजारोच्या पेक्षा जास्त असतील. एवढे मासे मेलेत ते बघण्यासाठी कोणी येत नाही. मी वारंवार तक्रारी करतो, वारंवार तुम्ही या, त्या तळावाची घाण आहे ती घाण साफ करा, पण ते कोणाला येऊन पडलेलं नाही. कोणाला येऊन पडले? ठेकेदार येतो, आपला घेतो बिल, आणि परत मग त्याची मुदत संपली का त्याला वाढवून देतात मुदत. ही अशी परिस्थिती चालली आहे ठाण्याची. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट. महाबोधी विहार मुक्तीसाठी ठाण्यात महारॅलीचं आयोजन. आणि दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत जोरदार निदर्शनं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.